ती शिकवण काय देतात, उमगतं काय आपल्याला त्याच्यातनं, की हा जो विटाळ तुला मानसिक झालाय, तो देहाचा आहे, मनाचा विटाळ नाहीये. पण तरी सुद्धा तुझ्या देहाचा विटाळ आहे, तुला नको वाटतंय ना तसं जायला, मी तुला धुवून पाठवतो. तेल लावून, तूप लावून धुवून काढू तसं धुवून काढतो तुला आणि मग जा आतमध्ये शिवराय मठामध्ये. तर हे जे प्रकार आहेत महाराज करतात, तर मला सांगा त्यांना काय अशक्य आहे आणि त्यांना जो मनातला भाव जाणवतो, तेवढ्या एका गृहीतकावरती जर आपण महाराजांशी किंवा आपल्या गुरुतत्वाशी संधान बांधलं, तर गुरुतत्व आपल्या हाकेला किती तऱ्हेने ओढ येतं ह्याचा अनुभव प्रत्येक साधकाने घ्यावा. साधकाने घ्यावा असं का मी म्हणतो त्याच्यामध्ये, तर साधक हा एका काहीतरी तळमळीने, एका ओढीने या गुरुतत्वाकडे खेचल्या जात असतो. सर्वसामान्य माणूस त्याच्याबद्दल पण मला अत्यंत आदर आहे. कारण काय, की सर्वसामान्य माणूस नेहमी आपण म्हणतो ना मोकळा असतो. की मोकळा म्हणजे कसं असतं, की बाबा तुमचं अध्यात्म आहे ना तुमच्या जवळ ठेवा. आम्हाला काही सांगू नका, आम्ही ते काही करू शकत नाही. हां, पण तुम्ही जर सांगितलं तर तुमच्या भगवंताला आम्ही हात जोडून नतमस्तक होऊन नमस्कार करतो. म्हटलं तो पण भाव महत्वाचा आहे तुमचा. तुम्ही नका करू साधना. तुम्ही ध्यान, धारणा, उपासना काही करू नका. कारण ती प्रत्येकाची प्राथमिकता नसते, प्रायोरिटी नसते. साधक मंडळींना मी काय म्हणतोय ते कळेल, सर्वसामान्यांनाही कळेल. कारण बुद्धिमत्तेचं वरदान प्रत्येक मनुष्याला एकसारखं आहे. प्रत्येक मनुष्य त्याचा आविष्कार काय पद्धतीने करतो याच्यावर त्याचा इंटलेक्च्युअलनेस ठरला जातो. आपण म्हणतो ना, की वर्गवारी आहे बुद्धिमत्तेमध्ये. प्रकांड पंडित आहे आणि अतिशय मठ्ठ मनुष्य आहे. पण मठ्ठ नाहीये. मठ्ठाला बुद्धिमत्तेचे संस्कार झाले नाहीत मठ्ठावरती म्हणून त्याची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही. नाहीतर बुद्धिमत्तेचं देणं त्यालाही आहे. त्याला व्यवहार ज्ञान कळतंच. एखाद्या अशिक्षित भाजीवालीला रुपये पैशांचा हिशोब कळतो, की किलोला किती, पाव किलोला किती, पाऊण किलोचे किती आणि त्या पद्धतीने त्यांनी जर 500ची नोट दिली त्याला परत किती द्यायचे. ती तिच्या मनामध्ये ते हिशोब करून पटाकन पैसे देते. जो सुशिक्षित माणसाला पण तो विचारतो, आजीबाई खरंच दिले ना, बरोबर दिले ना?" तर ती म्हणते, "काय दादा मोज बोटं." असं करून ती जेव्हा सांगते, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, की बाबा तिला काही लिहिता वाचता येत नाही. पण तिला 10ची नोट कळते, 100ची कळते, 500ची कळते, 200ची कळते, 20ची कळते. का कळते? तर तिच्या बुद्धीला तिचा जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये जे जे काही कौशल्य लागतं ते तिने आपोआप आत्मसात केलंय. पण माझं म्हणणं असंच आहे, की बुद्धिमत्तेचा ठेका कोणी घेतलेला नाही. बुद्धिमत्तेचं वरदान प्रत्येकाला आहे. तुम्ही ठेका घेऊ नका. पण संस्कारित जी बुद्धिमत्ता संस्कारित व्हायला लागते, ती संस्कारित केली. तर प्रत्येकाला हे शक्य आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, की साधकाला हे पटकन कळेल, की कृपेचा वर्षाव काय असतो, गुरुतत्व काय पद्धतीने आपल्याशी खेळतं, गुरुतत्व काय पद्धतीने आपल्याबरोबर असतं, काय पद्धतीने आपली काळजी घेतं, काय पद्धतीने आपल्याला योग्य वेळी आपण म्हणतो ना, समज पण देत किंवा डोळ्यात अंजन घालता आपल्या, की असं नाही तू इथे चुकलास. तू माझा लाडका असलास आणि तू मला सर्वस्व मानत असला तरी तुला बरोबर टाळ्यावर आणायचं काम मी नेहमी करणार. माणूस आहे. माणसं चुकतातच आणि माणूस जो चुकत नाही तो माणूस नाही. नाहीतर जो हम्म, चुकतच नाही, त्याचं सगळंच अचूक आहे, त्यालाच परमेश्वर म्हणतो ना आपण. मग तो हम्म, माणूस कसा असेल? तर चुकतो तो माणूस आहे. त्यामुळे अनंत चुका केल्या, आपण म्हणतो ना, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. पण ह्या गाण्यातला जो प्रेमाचा भाव आहे ना, हा आमच्या डोळ्यासमोर केली पण प्रीती म्हटल्यानंतर शंकर महाराजच उभे राहतात. एखादी हम्म. हिरोईन नाही उभी राहत. हां, पण हा जो एक प्रकार आहे महाराजांशी कनेक्ट होण्याचा, अनंत गाणी आहेत, अनंत चिजा आहेत शास्त्रीय संगीतातल्या, ज्या आळवताना, जे गाताना असं वाटतं, की समोर कोण आहे? आपण कोणासाठी म्हणतोय? तर महाराजांसाठी. म्हणजे जगन्नाथ कुलते एकदा म्हणाले होते, की "मेरे मेहबूब" म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर शंकर महाराज येतात हो. आमचं दुर्दैव आहे असं ते म्हणाले. पण म्हणाले एका बाजूने ते सुदैव पण आहे, की मेरे महबूब शंकर महाराजच आहेत ना. तर ते लिखा है तेरी आंखों में वगैरे हे जे सगळं म्हटलं तर आंखों में कुठली नजर कुठली तुमच्यावर रोखलेली आहे? महाराजांची अतिशय तेजस्वी आणि करारी नजर प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर रोखलेली आहे, की तू काय करतोस? तुझ्या सेकंदाचा हिशोब त्यांच्याकडे असतो. म्हणजे तुझ्या म्हणजे माझं म्हणतोय. माझ्या सेकंदाचा हिशोब त्यांच्याकडे असतो. प्रत्येकाच्याच सेकंदाचा हिशोब असतो.
आणि तुम्ही कसं वागता, तुमच्याकडे पैसा असो नसो, तुमच्या तराजूमध्ये दान कुठलं पडलंय त्या पद्धतीने तुम्ही कसं वागता आणि कसं ते तोलता. आयुष्य हे तोलण्याची गोष्ट आहे. आयुष्य ही उधळून टाकायची गोष्ट नाही. आयुष्य ही तोलून मापून जगण्याची गोष्ट आहे. पण ते तोलून मापून व्यावहारिक पातळीवर जगावं, वैचारिक पातळीवर जगावं, आध्यात्मिक पातळीवर जगावं का अध्यात्मातल्या साधक पातळीवर जगावं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. आणि जो माणूस हे सगळं ठरवतो त्याला त्याचा पश्चाताप नसतो किंवा काही आपण म्हणतो ना रिग्रेट हा शब्द वापरतात इंग्रजीमध्ये, ते नसतं त्याला काही. सर्वसामान्य मजुराला तुम्ही विचारा कसं आहे, तो म्हणला दादा आज भाकरी मिळाली, मस्त वाटतंय. आणि दिवसभर अख्खा दिवस काम केल्यानंतर थोडीशी मी दारू प्यायली आणि त्याच्यानंतर जेवून मी झोपलो तर मला शांत झोप लागते. उद्याचा दिवस कसा आहे ते मला माहिती नाही, पण खडीवर झोपून, रस्त्यावर झोपून सुद्धा ती मंडळी आनंदात जगतायत. आनंद शोधायला त्यांना दुसरीकडे जावं लागत नाही. त्यांचं असेल की महिलो में रहने वाल्यांच्या बरोबर त्यांची मानसिक तुलना असेल स्वतःची करण्यात, पण आनंद आत बाहेर भरलेला आहे. तो सद्गुरु कृपेने कसा काय मिळवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. त्याच्यासाठी सद्गुरु करावा लागत नाही. सद्गुरु तुमच्या आयुष्यात यावा लागतो आणि तो येतो. प्रत्येकाच्या येतो. या जन्मात येणार नाही तर पुढच्या जन्मात येतो. सद्गुरु वाट पाहत असतात की अरे इथपर्यंत चालत आलाय बरं का, इथपर्यंत चालत आलाय म्हणजे एवढे एवढे जन्म झाले. आता या जन्मात पाऊल टाकलंय. आता बघूया येतोय येतोय आणि कुठल्या तरी क्षणी ते तुम्हाला बोट पुढे करतात त्यांचं. आपण ते विश्वासाने पकडायचं असतं बोट. आणि मग जो प्रवास सुरू होतो त्याला तुम्ही काही नाव द्या की मोक्षापर्यंत जातो आणि मुक्तीपर्यंत जातो, ते वेगळे विषय आहेत. आपण त्याच्यावर येणारच आहोत बोलताना कधीतरी. पण हे सगळं हे सगळं असं असल्यामुळे मला असं वाटतं काका की सद्गुरूंवरती डोळे झाकून विश्वास टाका. सद्गुरू तुमचेच आहेत आणि तुम्ही सद्गुरूंचेच आहात. एवढं या अनुभवाच्या व्याप्तीतनं मला सांगावं असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे सगळं शब्द भांडार प्रदान करण्याचं काम महाराज करतात. त्यामुळे मला ते काय काय तऱ्हेने उमगत गेले तर ते तो सगळा प्रवास हा त्या उमगण्याचाच आहे. त्यापेक्षा वेगळा नाही. त्याच्या आजूबाजूनी खूप काही आहे. खूप काही आपण म्हणतो ना बघण्यासारखं खूप आहे, ऐकण्यासारखं खूप आहे, अनुभवण्यासारखं खूप आहे. हा. तेच सांगण्याचं आपला प्रपंच चालू आहे. तर त्यामुळे तर हे असं नाही, तुमच्या पहिल्या विशेषतः प्रश्नाचं उत्तर. साधकांना आपण सावध करण्याचा प्रयत्न करतो. आता एक या न- संदर्भात मला एक आठवण आहे, ती हा. मी सांगितलं चालेल का हो तुम्हाला? चालेल चालेल अवश्य सांगा काका. हा हा तर मी गाणगापूरला 4 महिने मला भिक्षा मागून राहायला लावता महाराज. हा तर या 4 महिन्यात एका धर्मशाळेत मी आणि माझी पत्नी राहिलो, भिक्षा मागून मी राहत असे. हा आणि कोरडी भिक्षा, कारण त्यावेळी माझं गायत्री अनुष्ठान चालू होतं. तर याच्या आधी धुळ्याला माझ्या हातून काही दीक्षा झाल्या, दीक्षेची बर हे मिळाली होती मला तशी. आणि त्यानुसार त्या दीक्षा झालेलं, तर त्याचा आवेश हे कसं काय मी मागे तुम्हाला त्याच्या संबंधी बोलतो आहे. हो. तर गाणगापूरला मुक्कामात असताना अनेक ज्या काही हम्म, माझ्या हातून दीक्षा झाल्या, त्यातला हम्म, प्रत्येक साधक कुठल्या उद्देशाने तुझ्याकडे आलेला आहे हम्म, आणि त्याच्या मनात काय आहे आणि काय नाही याचं असं उघडं नागडं करून त्या सगळ्यांचं मनोगत काय आहे हे मला आमच्या गुरुनी सांगितलं. आणि हम्म, त्यानंतर लक्षात आलं की काही लोक हे अत्यंत स्वार्थाने आलेले आहेत, हम्म. पण त्यांना तसं दाखवणं मला काही शक्य नव्हतं, कारण शेवटी आपण गुरु या अवस्थेत असतो, त्यांच्याशी बोलताना आपण काही अरविंद आठले असत नाही. नाही. त्यामुळे अनेक लोकांच्या आत मनात काय आहे माहिती असून सुद्धा हे प्रत्यक्ष महाराजांनी त्यांचं मन आपल्या समोर दाखवलेलं असताना सुद्धा आपण हम्म, त्यांच्याशी प्रेमानेच कसं राहावं लागतं याचं उदाहरण मला त्यांनी हम्म, घालून दिलं. आणि हम्म. हे जे आपल्याला वाटतं की आपण गुरुशी काय 4 शब्द खोटे बोललो, काहीतरी चुकीचं सांगितलं तर काय बिघडलं, त्याला थोडी समजते. त्यांना हा, प्रत्येक अक्षर शब्द आणि शब्द समजत असतो. हे मला त्यांच्या नक्कीच. तिथे असताना जे काही समजलं की हो. त्यांच्यापासून लपून काही राहत. तुम्हाला नाही वाटतं मी नाही. लपवलं, मी खोटं बोललो, तो पचून गेलं माझं. तो गुरु तुम्हाला दाखवत नाही की तू खोटं बोलाय आणि मला समजलंय, हे नाही तो दाखवत. कारण तो गुरु असतो, माऊली असतो. हे माऊली जशी आपल्या पोरांना क्षमा करते तशी तो तुम्हाला क्षमा करतो. पण त्याच्या डोक्यात आहे आणि त्याला समजत नाही.
असं समजणं मूर्खपणाचं आहे. गुरु हा नाही. प्रचंड प्रचंड मोठा आहे. त्याला काय हो. समजत नाही असं जगात काहीच नाही. नाही. आणि तो तुम्हाला याची जाणीव हळूहळू जेव्हा करून देतो, तेव्हा तुमची गुरुत्वाची जी काही भाषा आहे, जे काही हम्म. तुमचा विश्वास आहे, हम्म. जी काही तुमची श्रद्धा आहे, ही या अशा प्रकारच्या उदाहरणाने तो वाढवत असतो. आणि मग गुरु म्हणजे काय तुम्हाला समजतं. तुम्ही जरी गुरुच्या वरच्या पदात असले हो. तरीही गुरुविषयी समजायला अजूनही पुष्कळ काही काळ असतो. ते नक्कीच, हळूहळू एक एक नक्कीच. पायऱ्या पायऱ्याने तो तुम्हाला पुढे नेतो, एकदम नेत नाही. असे एक नाही. सहज मला हे सुचलं म्हणून मला सांगावं असं वाटलं की किती काळजी घेणं आवश्यक आहे, गुरुवर किती श्रद्धा असणं आवश्यक आहे. गुरुला काय समजत नाही अशी जगात कोणतीही गोष्ट नाही, हे कसं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. खरंय. गुरु समोर कधी खोटं बोलत नाही, खरंच कधीच खोटं बोलू नये. म्हणजे महाराज महाराज म्हणायचं आणि व्यवहारामध्ये खोटेपणाने वागायचं, त्यांना कळत नाही का? मग तुम्हाला ते कपाळी गोटा बसतो तुमच्या, ते बरोबर आहे, खोट्याच्या कपाळी. नाही. तसा प्रकार आहे तो. हा. आता तुम्ही हे सांगितलं, एवढे अनुभव मठाचे सांगितले, तर आता शंकर हा. महाराजांविषयी आता आपण पुढे बोलणं चालू ठेवूया. की शंकर हम्म. महाराज अष्टावक्र होते. असं रूप हम्म. त्यांनी धारण करण्याचं काय, त्याचं काही मागे कारण आहे, हम्म. पूर्वपीठिका आहे, तर कसं काय, हम्म. म्हणजे कशासाठी हे सगळं धारण केलं त्याने? त्यांना काय आवश्यकता नव्हती ते रूप धारण करण्याची. नाही, ते नाही, नाही. अत्यंत खरंय. सुंदर रूप धारण करू शकत होते. हो. हो. तरीही हो. त्यांनी अष्टावक्र रूप धारण केलं, ह्याला काही कारण असलं पाहिजे. तर हे हो. पूर्वपीठिका काही आहे काय? हो, आहे. या गोष्टीला पूर्वपीठिका आहे. तर त्याच्यासाठी आधी आपल्याला त्या पूर्वपीठिका ती जाणून घेण्याआधी आपल्याला एक पौराणिक कथेचं आपण एक सुंदर आपण कथन करूया. म्हणजे त्याच्यामुळे हे जो तुमचा प्रश्न आहे की त्या पूर्वपीठिका, त्याला बरोबर अगदी ते समर्पक ते होत राहील असं. तर अष्टावक्र होते महाराज असं म्हटलं जातं. आता अष्टावक्र याचा अर्थ ढोबळ मानाने असा घेतला जातो, 8 ठिकाणी शरीर वाकडं आहे वगैरे. तर तसं त्याचा 8 ठिकाणी वाकडं वगैरे असं काही नाहीये. तर शरीर वेडं-वाकडं आहे, कृशा आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना, अ, बेताची उंची आहे, पाठीवर कुबड आहे, केसाच्या जटा जटा म्हणण्यापेक्षा पिंजारलेले केस आहेत डोक्यावरती. आणि एकंदरीतच बघितल्यानंतर काय तोंडातून लाळ गळते, की आवाज थोडासा बोबडा आहे, बोलणं बोबडं आहे त्यांचं. आवाज मोठा आहे. फक्त हिऱ्यापेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना, एक चंद्र आणि एक सूर्य किंवा 2 सूर्य डोळ्यामध्ये असावेत, असं ते नजर त्यांची जी होती, ती अतिशय तेजस्वी, महातेजस्वी नजर होती. आणि त्या नजरेच्या झाकामध्ये आणि त्या नजरेच्या संपूर्ण आविष्कारामध्येच कितीतरी गोष्टी साधल्या जायच्या. महाराज होते अष्टावक्र होते. पण वेडवाकडं शरीर होतं म्हणून त्यांना अष्टावक्र म्हणून. असंच अष्टावक्र म्हणजे एक्झॅक्ट अगदी इथे वाकडे, इथे वाकडे, इथे असं 8 ठिकाणी वाकडे असं काही नव्हतं त्याच्यामध्ये. आता काका तुम्हाला माहितीये की बऱ्याच गोष्टींचा आपल्याकडे विपर्यास केला जातो. त्यामुळे काही वर्णनं महाराजांना चिकटलेली आहेत किंवा चिकटवलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. तर ती ज्यांनी चिकटवलेत किंवा आपोआप चिकटली गेलीत किंवा आपण म्हणतो ना कानगोष्टी लोक करतात आणि त्याच्यातनं काही वेगळ्याच गोष्टी निघतात. तसं काही गोष्टी महाराजांबद्दल अतिरंजित पण सांगितल्या जातात किंवा अगदी नको त्या सुद्धा सांगितल्या जातात. मग त्याच्यामध्ये काय आहे, सांगितलं तर काय असं वाटतं. ठीक आहे, त्याच्यामधनं जो गाळीव इतिहास पुढे आलेला आहे महाराजांचा, त्याच्यामध्ये महाराजांचं वर्णन असंच आहे की ते अष्टावक्र होते. अष्टावक्र म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं शरीर वेडं-वाकडं होतं, पाठीवर कुबड होतं असं वगैरे ते. तर याची काही पूर्वपीठिका आहे का? तर ती पूर्वपीठिका अशी म्हणून आपण एक पौराणिक कथेचा आधार घेऊया त्याच्यामध्ये. आधार म्हणजे ती आधारापुरतीच आहे कथा. तर अष्टावक्र हे दुनियेतले असे पहिले व्यक्ती होते, की ज्यांनी सत्य जसं जाणलं, तसं ते लोकांना सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं, की शास्त्रामध्ये सिद्धांत आहेत, त्याच्यानंतर नियम आहेत आणि सत्य आणि ज्ञान मात्र नाही. आता बघा, शास्त्रांमध्ये सिद्धांत आहेत, नियम आहेत, सत्य आणि ज्ञान मात्र नाही. तर त्यांचं म्हणणं असं होतं, अष्टावक्र ऋषी म्हणतो त्यांना आपण, अष्टावक्र ऋषी त्यांचं म्हणणं असं होतं, की ज्ञान तर तुमच्या अंतरंगात आहे, तोच आत्माराम आहे. त्या अष्टावक्रांनी जे सांगितलं ते अष्टावक्र गीता नावाच्या ग्रंथात प्रसिद्ध केले. म्हणजे तो ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. तर
तर अद्वैत वेदांताचा महत्वपूर्ण ग्रंथ अष्टावक्र गीता आहे असं म्हणायला हरकत नाही. ते त्याचे रचयिता ऋषी आहे. अष्टावक्र या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ काय, आठ ठिकाणी वाकडा, असं ते काही नाही. तर तर त्यांची कथा आपण ऐकूया. आणि या कथेशी मिथिला नरेश म्हणजे भूमिकन्या सीता आपण म्हणतो जानकी, तिचे पिता मिथिला नरेश जनक राजा यांचा अष्टावक्र या व्यक्तीशी फार जवळचा संबंध आहे. तो पुढे येणारच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ही रामायण काळातली कथा असेल असं आपण म्हणायला हरकत नाही, म्हणजे सत्ययुगातली थोडक्यामध्ये, कारण मिथिला नरेशचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. तर असं आहे की उद्दालक नावाचे ऋषी होते आणि त्यांचा आश्रम होता. त्या उद्दालक ऋषींच्या मुलाचं नाव श्वेतकेतू. तर उद्दालक ऋषींना श्वेतकेतू आणि सुजाता अशी दोन अपत्य होती. तर त्यांच्या आश्रमामध्ये जे काही शिष्य होते उद्दालक ऋषींकडे वेदाध्ययन करायला आलेले, तर त्यामध्ये करोड नावाचा त्यांचा एक शिष्य होता. आणि तो त्यांचा पट्ट शिष्य होता, करोड नाव त्याचं. तर त्यांचं जेव्हा करोडांचं जे वेदाध्ययन वगैरे सगळं पूर्ण झालं, त्याच्यानंतर त्यांनी विवाहास लायक उमेदवार म्हणून आपल्या कन्येचं म्हणजे सुजाताचं लग्न त्या करोडांशी लावलं. आणि मग करोड आश्रमामध्ये आलेले, गुरुकुलात राहायला आलेले, त्यामुळे ते पुन्हा आपल्या घरी वगैरे कुठे गेल्याचा उल्लेख नाहीये. तर ते आपल्या पत्नीसोबत उद्दालक ऋषींच्या आश्रमातच राहायला लागले. आणि विवाहानंतर यथावकाश सुजाता गर्भवती झाली. आणि उद्दालक ऋषींच्या आश्रमात, अर्थात पित्याचाच आश्रम तिच्या, तर तिचं व्यवस्थित सगळं म्हणजे आपण म्हणतो ना कोड कौतुक वगैरे सगळं होत होतं व्यवस्थित. आणि करोड जे होते म्हणजे सुजाताचे पती आणि उद्दालक ऋषींचे पट्ट शिष्य, तर त्या करोडांचं सतत सगळा वेळ हा वेद पठनामध्ये जात असे. की जी काय आपण संथा घेतली आतापर्यंत, जे काय हम्म, शिकलो, हम्म, हम्म. त्याची सतत संथा घेणं, ऋषी मंडळींबरोबर तिची चर्चा करणं, त्या सगळ्या सिद्धांतांची वगैरे, असं सगळं त्यांचा तो काळ व्यतीत होत होता. तर आता सुजाता गर्भवती आहे. आणि गर्भवती झाल्यानंतर एक साधारण 5-6 महिने झाले असावेत तिला, की गर्भाला एक अस्तित्व आलं, किंवा 7व्या महिन्यामध्ये. तर एक दिवस असं वेदपठण चालू असताना त्या गर्भामधलं बालक गर्भातूनच बोललं. आणि त्यांनी डायरेक्ट आपण म्हणतो ना संवाद असा तो करोडांशी म्हणजे आपल्या पित्याशीच साधला. त्यांनी अजून जन्माला आलेले नाहीत, पण गर्भातून ते बोलतायत. तर त्यांनी पित्याला काय सांगितलं की आणि पिता कसा होता, वेदपाठी पंडित होता पिता. तर ते पित्याला असं म्हणाले की तुम्ही वेदपठण करता खरं, पण त्याचं तुम्ही जे उच्चारण करता ना ते अतिशय चुकीचं आहे. आता हा गर्भ बोलतोय, पण तुमच्या वेदपठणातून मी सूक्ष्मातिसूक्ष्म वेदांचं चौफेर असं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. आणि पुढे ते म्हणाले की पण हे असं रोजच्या रोज वेद पठण करण्यात काय अर्थ आहे. हा नुसता शब्दच्छल आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जे अभिप्रेत ज्ञान आहे आणि मुळात जे सत्य, याचा जो शोध घेताय तुम्ही सत्याचा, ते कुठे आहे त्याच्यामध्ये. हे नुसतं शब्दांचं तुम्ही चालू आहे तुमचं भांडार. आणि त्यांनी पुढे असं म्हटलं गर्भामधनं की ज्ञान स्वयंभू आहे, सत्य स्वयंभू आहे, आणि ते फक्त अंतरात्म्यात आहे. आता बघा, करोडांच्या बरोबर बरेच असे ऋषी वगैरे बसले होते त्या वेद पठणासाठी, शास्त्र चर्चेसाठी. आणि ज्याचा अजून जन्मही झाला नाही, अशा गर्भाकडनं हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचा फार मोठा अपमान झाला. त्यांच्या अगदी मनाला ठेच लागली, म्हणजे अहंकाराला त्यांच्या ठेच लागली. की आम्ही एवढे प्रकांड पंडित आणि हा काय सांगतोय की गर्भातनं सांगतोय की तुमचं असं आणि असं आणि शब्दांना अर्थ नाही, आणि तुमचे शब्दोच्चार चुकीचे आहेत, आणि कसलं ज्ञान आणि कसलं सत्य शोधताय वेदामध्ये ते तर तुमच्या आतमध्येच भरलेलं आहे. तर हे जेव्हा त्यांनी ऐकल्यानंतर अक्षरशः संतापाने ती माणसं लालेलाल झाली. माणसं कोण आहे, कारण ते ऋषी असले तरी ती माणसंच होती. तर ते लालेलाल झाले. आणि त्यावेळेला पित्याचा तर क्रोध अनावर झाला. आणि त्यांनी सांगितलं की गर्भावस्थेत असताना तू मला हे ऐकवतोस, म्हणजे प्रत्यक्षात जन्म घेतल्यानंतर तर काय करशील.
वगैरे हे भावना सगळ्या होत्या त्यांच्या. तर म्हणे मी तुला शाप देतो, तू आमचा अपमान केलायस, आमच्या ऋषिकुळांचा अपमान केलं, जिथे जे ऋषी बसलेत ते सगळे ज्ञानी आहेत, पण तू म्हणतोस ज्ञान तर आतमध्ये आहे, अंतरात्म्यात आहे, सत्य अंतरात्म्यात आहे. तर ते कसं, ह्याच्याशी मला कर्तव्य नाही आणि याच्याशी मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही या विषयावरती. कारण तू बोलतोयस म्हणून मी तुला बोलतोय. पण ह्या सगळ्या गोष्टीचा तुला शासन झालं पाहिजे, दंड झाला पाहिजे, म्हणून मी तुला शाप देतो की तू अष्टा ठिकाणी वाकडा होऊन पाठीवर कुबड घेऊन विचित्र अवस्थेत जन्माला येशील, असा त्यांनी त्याला शाप दिला.